भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतीनं केलेल्या तपश्चर्येचं फळ त्यांना भगवान शंकरांच्या अर्धांगिनी रूपात मिळालं। हिंदू शास्त्रानुसार मनासारखा वर मिळवण्यासाठी हरतालिकेची पूजा करण्याची मान्यता आहे। याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील हरतालिकेचा उत्साह बघायला मिळाला। हरतालिका निमित्तानं महिलांनी साजशृंगार करून शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। श्रीकांत तात्या पाठक गेले 40-45 वर्ष या शनी मंदिरामध्ये या महिला मंडळ सगळे हे हरतालिकेची पूजा करतात। हे हरतालिकेचं व्रत म्हणजे पार्वतीने शंकरालाच वरावे म्हणून ते हे व्रत केलं होतं, पण तिच्या वडिलांनी तिचा विवाह विष्णूबरोबर ठरवला म्हणून ती वनात गेली। तिच्या मैत्रिणी तिला घेऊन वनात गेल्या म्हणून तिचं हरण केलं, म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव पडलं। तरी सौभाग्यकारक इच्छिवणाऱ्या स्त्रियांचं हे व्रत आहे। हे बरेच जण करतात आणि करायला पाहिजे। शंकराचं व्रत बरेच वर्ष झाले ती पूजा चालू आहे। धुळ्यातील गल्ली नंबर 14 सुभाष नगर या ठिकाणी महिलांनी हरतालिकेच्या पूजेसाठी गर्दी केली होती। यावेळी पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात हरतालिकेचा सण आनंददायी वातावरणात पार पडला। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।